नमस्कार. यावर्षीच्या गणेशोत्सवाचे विद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब संस्कृती वर्ष साजरे करत असताना समाज आणि कुटुंबाला जोडणारा केंद्रबिंदू म्हणजे मंदिर, या मंदिरांविषयीची माहिती, त्याचं प्रदर्शन आणि प्रतिकृती या मंदिरांमधून आपल्याला इथे सगळी दिसते. या मंदिरांमधून, मठांमधून, आश्रमांमधून उपासना वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला नित्य दिसत असतात आणि त्या चित्तशांतीसाठी योजलेल्या असतात. आज आपण सगळेजण सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या विषयावर आदरणीय योगेश बुवांचे विचार ऐकण्यासाठी जमलो आहोत. आदरणीय वक्त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे हार्दिक स्वागत. उपासनेचं सामर्थ्य स्वतः आधी जप, तप, ध्यान, ग्रंथाभ्यास याद्वारे समर्थ रामदास स्वामींनी आधी मिळवलं. अध्यात्म आणि प्रपंच, अध्यात्म आणि समाजकारण, अध्यात्म आणि राजकारण, अध्यात्म आणि साहित्य या आणि अशा अनेक विषयांना स्पर्श करत समर्थांची राष्ट्रकार्याची उपासना आयुष्यभर चाललेली आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. समर्थांच्या अवघ्या कार्याचे हेच सारे सूत्र आपल्याला सगळीकडे बघायला दिसते. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी, अशी खणखणीत आवाजात आणि धारदार शब्दात समर्थ आपल्याला शिकवण देतात. तसंच उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. उपासना न करता दान, धर्म, तप, जप, तीर्थयात्रा साधकाने कितीही जरी केल्या तरी त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही, कारण त्या उपासनेला पूरक आहेत, उपासनेला पर्याय म्हणून त्या नाहीत. म्हणून उपासना अधिक बाकीच्या गोष्टी आपण करायच्या आहेत. समर्थांनी सामूहिक उपासनेला महत्त्व दिलं आणि म्हणूनच सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, त्यासाठी श्रीराम हे दैवत आणि श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी सिद्धमंत्र समाजासमोर ठेवला. या रामरायापर्यंत जर पोहोचायचं असेल तर हा जप हवाच, पण मारुतीची, हनुमंताची नेमस्त उपासनाही हवी. कारण रामराम या तिजोरीचं धन त्यांच्याच हाती लागणार आहे, जो मारुतीच्या मार्फत तिथपर्यंत जाणार आहे. आपल्या पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्नरत असलेल्या साधकाला मारुतीराय आदर्शवत आहेत. वज्रपुच्छ, वज्रांग अशा मारुतीरायाची उपासना समाजाला शिकवली आत्मबळ, शरीरबळ मिळवण्यासाठी. हा एक मार्ग होता. समर्थ विचारांना समर्थपणे पुढे नेणारे आणि अशी उपासना नित्य करणारे, आपल्यासमोर आदर्श असणारे आजचे अभ्यागत वक्ते समर्थ भक्त श्रीयुत योगेश बुवा रामदासी यांचा परिचय मी थोडक्यात करून देते. गेल्या वर्षी समर्थांच्या पादुकांचा प्रचार दौरा या निमित्ताने आणि गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये त्यांचं येणं झालं आणि हा आजचा तिसऱ्यांदा योग आहे. सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह म्हणून ते कार्य पाहतात. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं गडावर आगमन झालं. समर्थ भक्त श्रीयुत मारुती बुवांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. गडावरच्या प्राथमिक सेवेपासून त्यांनी कार्याची सुरुवात केली. तिथेच वैदिक शिक्षणही झालं आणि लौकिक शिक्षण जर सांगायचंच झालं तर मद्रास विद्यापीठामधून समाजशास्त्र विषयामध्ये MA ची पदवी, त्यानंतर MBA ही पदवी, मग विद्यावाचस्पती ही पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. रामायण या ग्रंथावर त्यांनी प्रबंध लेखन केले आहे. देशापरदेशामध्ये विविध ठिकाणी प्रवचनं झाली आहेत, चालू आहेत. समर्थांच्या पादुकांचा प्रचार दौराही अनेक ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाने होत आहे. विविध प्रकारच्या शिबिरांची योजना गडावर आणि अन्य ठिकाणी होत असते, त्यात बुवांचे मार्गदर्शन असते. अशा उच्च विद्याविभूषित, शांत, संयमी, दृढनिश्चयी योगेश बुवांचा सन्मान केंद्र व्यवस्थापक श्रीयुत आदित्यदादा यांना करण्याची मी विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ.
योगेश बुवांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी ही त्यांना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर. जमलेल्या ह्या गणेशोत्सवानिमित्त जमलेल्या सगळ्या भक्तांच्या चरणी वंदन करतो. माझ्या सगळ्या बालमित्रांना विशेष अभिवादन करतो. आणि आपण थोडं चिंतनाला प्रारंभ करूया. दोन प्रकारचे वयोगट इथे आहेत. एक लहान मुलांचा वयोगट बसलेला आहे आणि मागच्या बाजूला पालकांचा वयोगट आहे. वयोगट बदलला की विचार करण्याची स्थिती आणि आवडणारे मुद्दे हे बदलतात. मी जे बोलतोय ते लक्षात येते ना सगळ्यांच्या? मला पक्क कल्पना आहे लक्षात येण्यासारखंच बोलतोय मी. पण वयोगटामध्ये बदल आहे हे का सांगितलं? कारण माझ्यासमोर एक मोठा प्रश्न पडला, मी बोलायचं आहे कोणासाठी. मी सरांना विचारलं कोण बसणार आहे. ते म्हणले विद्यार्थी पण आहेत आणि त्यांचे पालक पण आहेत. मग माझ्या लक्षात आलं ज्याच्या आधारावर लिटिल चॅम्प्स नावाचा प्रोग्राम खूप गाजला. बघितलं ना सगळ्यांनी? कसा गाजला? गात कोण होतं? मुलं. आनंद कोण घेत होतं? थँक्यू पूर्ण केल्याबद्दल. मुद्दा असा आहे जे मुलांसाठी योग्य आहे ते पालकांसाठी पण योग्य असतं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय का? तुम्हाला दुसरा ऑप्शन पण नाही हो म्हणण्याशिवाय. पण ते खरंच आहे. कारण आपण आज असा विचार बघूया की जो सगळ्यांसाठी आहे. लक्षात येईल ना बालमित्रांनो? थोडं लक्ष द्या, कंटाळा येणार नाही असं मी प्रयत्न करतो. कारण मी पण तुमच्या स्थितीतनं गेलेलो आहे. आमच्या शाळेत पण अशी व्याख्यानं व्हायची आणि आम्ही मग वेळ बघत बसायचो. तुम्ही इथे घड्याळ आहे का? नाही आहे. तुमच्या हातावरच आहे बहुतेक घड्याळ. होय. पण आपण प्रयत्न करू. आजचा आपला विषय जो आहे ना तो सामर्थ्य ह्याच्याशी संबंधित आहे. प्रत्येकाला सामर्थ्य आवडत असतं, बरोबर आहे की नाही? आपल्याला सामर्थ्य आवडतं ह्याच्या आधारावर अनेक चित्रपट चालतात. तुम्ही सुपर हिरो चित्रपट बघितलेत का मुलांना? बघितलेत की नाही? आता मी उदाहरण देतो. हल्क माहिती आहे सगळ्यांना? काय आहे तो? आपापसात बोल, मायाशी बोला बरं का. हल्क सुपर हिरो आहे की नाही? त्याच्याकडे काय आहे? ताकद आहे, सामर्थ्य आहे. असे सगळे जण आहेत ना, ते बघितलेत ना? म्हणजे आपल्या सगळ्यांना सामर्थ्य आवडतं आणि मग आपण आपल्या ठिकाणी ते सामर्थ्य शोधायचा प्रयत्न करतो का? आपण आपल्या ठिकाणी असं सामर्थ्य असावं असा कधी विचार येऊन गेलाय का डोक्यामध्ये? गेलाय विचार येऊन. आपल्याला जर मिळालं तर. म्हणून समर्थांची एक प्रसिद्ध ओवी आहे, आत्ताच मॅडमने ती ओवी म्हणून दाखवली. सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील तयाचे. पक्की लक्षात ठेवा, ही ओवी खूप महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये. सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील
तयाचे. जो कोणी प्रयत्न करील मिळवण्याचा त्याला ते मिळणार आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पण त्याला गरज कशाची आहे? भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. आज आपण इथे सगळ्यांनी प्रतिकृती बघितलेली आहे. हे सुवर्ण मंदिराची प्रतिकृती आहे. एक अधिष्ठान आहे. आपण ज्या निमित्ताने सगळेजण इथे जमलो आहोत ते गणेशोत्सव, ते एक निमित्त आहे. गणपती म्हणजे आपला आराध्य दैवत बाप्पा, हे एक अधिष्ठान आहे. आणि गणपती हे कशाची देवता आहे? बुद्धीची. म्हणून आपण सगळेजण गणपती प्रार्थना करतो की नाही? कारण आपल्याला माहिती आहे की नाही आपल्याला बुद्धी हवी आहे. असं कोणी आहे का मला बुद्धी नको आहे? एवढी तरी बुद्धी आहे सगळ्यांना की मला काय हवंय हे तर कळतंय, बरोबर आहे ना? म्हणजे मला सामर्थ्य, आपला मुद्दा सुरू झाला सामर्थ्यापासनं. सामर्थ्य मला हवंय, पण मिळवायचा मात्र आळस असतो आपल्याला. असतो का आळस? असतो. तुमच्यासाठी मी उत्तर देतो. आपण कंटाळा करतो. कंटाळा येतो की नाही? खूप अभ्यास झाला की आपल्याला काय येतो? प्रामाणिकपणे उत्तर दिल्याबद्दल थँक्स. सो कंटाळा येतो. कंटाळा कोणाला येतो? तुम्हाला एकदम अभ्यास झालेला आहे आता, आणि आता खूप अजून पिरियड आहे, आणि अचानकपणे सरांनी सांगितलं जाऊ दे, आपण पीटीचा खेळण्याचा जो वर्ग आहे तो आपण अलीकडे घेतला आहे, की सगळे आपण आनंदाने लगेच बाहेर पडू की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे जो विषय चालू होता, कंटाळा ज्यातनं आला होता, तो विषय बदलला. सो कंटाळा कोणाला आला होता? कंटाळा मनाला किंवा बुद्धीला. बरोबर आहे की नाही? अंतःकरणाच्या 4 वृत्ती सांगितल्यात आपल्या शास्त्रामध्ये. अंतःकरणाच्या 4 वृत्ती आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पण आपण ह्या खोलात नको जायला. माझ्या बुद्धीला कंटाळा आला कारण बुद्धीच्या ठिकाणी जाड्य नावाचा एक गुणधर्म आहे, आलस्य, आणि तो मनाच्या साहाय्याने फोफावतो. माझं मन लागत नाही. आपण म्हणतो की नाही माझं मन नाही लागत. आता कंटाळा आला म्हणजे मन चलबिचल करतं आणि त्याला दुसरीकडे जावं असं वाटतं. तो आनंदासाठी कुठेतरी धाव घेतो. आता मला सांगा, तुम्ही जर खेळायला लागलात, लक्ष आहे ना सगळ्यांचं, खेळायला लागलात तर किती वेळ गेला हे कळतं का? अच्छा, तुम्ही किती जण मोबाईलवर गेम्स खेळता? आणि बरं, आता पुढला प्रश्न, किती जण त्याबद्दल आईवडिलांचा ओरडा खाता? सगळ्यांनी हात वर करा रे, मला कल्पना आहे आईवडील इथेच बसलेत. बरं जाऊ दे, कम ऑन. तर गेम खेळताना किती वेळ गेला कळतं का? तिथे वेळ चालू नसतो वरती, आपण विसरायला होतं. का कळत नाही? लक्ष द्या. का कळत नाही आपल्याला? कारण माझं मन गुंतलेलं आहे. गुंतलं का आहे? कारण तो माझा आवडीचा विषय आहे. हे मनाचं सूत्र आहे. मन त्या ठिकाणी गुंतं जी गोष्ट तुमच्या आवडीची असते. पटतंय सगळ्यांना? तुम्हाला शाळेत यायला आवडतं का? इथे मस्ती करायला मिळते म्हणून? शिकायला मिळतं म्हणून? स्टँडर्ड ॲन्सर्स आहेत ही. कुठल्या प्रश्नाला हो म्हणायचं आणि कुठल्या प्रश्नाला नाही म्हणायचं. पण बरोबर आहे ते. मला काहीतरी नवीन शिकावंसं वाटतं आणि मला शिक्षणातून आनंद मिळतो. मी काही नवीन शिकलो की मला काहीतरी शिकल्याची माझी उर्मी शांत होते, माझ्या ज्ञानात भर पडते, मी काहीतरी. आता हे ज्या 2 गोष्टी मी सांगितल्या, आर दे रिलेटेड? एक आनंदाची गोष्ट आणि दुसरी ज्ञानाची गोष्ट. ह्या दोन्ही गोष्टी जीवनाला अत्यावश्यक आहेत, आनंद आणि ज्ञान. आणि ह्या मिळवण्याचं जी काही धडपड आहे ना, त्याला म्हणायचं उपासना. कळलं? लक्षात ठेवा. हे उपासना म्हणजे काय? आनंदासाठीची धडपड, ज्ञानप्राप्तीसाठीची धडपड, त्यासाठी लागणारी जी काही कृती, ती सगळीच्या सगळी उपासनेमध्ये येतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो.
आपण सायकल चालवायला शिकलात? किती जणांना सायकल चालवता येते? हा, व्हेरी गुड. जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकायचं होतं त्यावेळात तुम्हाला खूप बरं वाटलं की नाही, आज सायकल चालवायला शिकायची, बरोबर आहे? मग शिकायला बसलात ज्या वेळात, त्या वेळामध्ये मला सांगा, एकदाही पडला नाहीत असं झालं आहे का? पडल्याशिवाय सायकल आली आहे का तुम्हाला? पडून पडून आली की नाही? पडल्यानंतर थांबलात का चालवायची? कारण बरं वाटत होतं. मग सायकल आल्यानंतर लक्ष आहे ना सगळ्यांचं, सायकल तुम्हाला चालवायला आली तो दिवस आठवा, ज्या दिवशी तुम्हाला बॅलन्स, सायकल येणं म्हणजे काय, बॅलन्स नाही का, बॅलन्स आला, किती वेगाचं पॅन्डल आणि मी किती वळू शकतो ह्याची जजमेंट आली, की किती असं वाटलं आपण सायकलच चालवत राहावी दिवसभर. असं वाटतं की नाही? बराच वेळ सायकलीत जातो, बरोबर आहे की नाही? म्हणजे ते मिळवण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी केल्यात? पहिला मुद्दा, सायकल म्हणजे काय हे समजून घेतलं. सायकल ज्याला येते त्याच्या आधाराने सायकल शिकायला घेतलीत. सायकल चालवण्याची खूप प्रॅक्टिस केलीत. सायकलवरनं पडलात तरी उठलात आणि परत सायकलवर बसलात आणि नेक्स्ट स्टेप इज सायकल आली. बरोबर आहे? वी जस्ट डिड द ॲनालिसिस. आपण ॲनालिसिस केलं, याचं ॲनालाइज केलं. मी काय केलं? हीच प्रक्रिया मिळवण्यासाठीची आहे. पक्क लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट मिळवायला आपल्याला ह्या प्रक्रियेतूनच जावं लागतं. मला कळत नाही, इथून माझी सुरुवात होते आणि मला कळायला लागलं, इथे येऊन आपण थांबतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. पण तुम्हाला कंटाळा यायला लागला हे पण बरोबर आहे असं दिसतं एकंदरीत. पण आपण त्याचा विचार करतोय. आपला हा सगळा जो विचार चालू आहे ना, हा कशा संदर्भातला चालू आहे? सामर्थ्य. तुम्ही म्हणाल, आर दोज टर्म्स रिलेटेड? मिळवण्यासाठी मला काहीतरी खर्च करावं लागतं, हा सृष्टीचा रूल आहे. काहीतरी मिळवायला मला काहीतरी नेहमी सोडावं लागतं. एक कारण इथे सृष्टीमध्ये बॅलन्स आहे. लक्षात घ्या, हेच सूत्र आहे इज इक्वल टू mc²चं. इथे सूत्र आहे, एक गोष्ट परिवर्तित होते. मी काहीतरी मिळवतो म्हणजे मी काहीतरी मला सोडावं लागणार आहे. मला अभ्यास जर चांगला करायचा असेल तर मला खेळ थोडा वेळ बाजूला ठेवावा लागणार आहे. मला माझं शरीर बळकट करायचं असेल तर मला काही वेळा अभ्यास पण बाजूला ठेवावा लागणार आहे. आपण काहीतरी त्याचा सगळ्याचा बॅलन्स साधतो, बरोबर आहे की नाही? आपण शेड्यूल लागतो की नाही आपल्या जीवनाचं? मी दिवसभर कसं करेन, काय करेन, ह्याचं एक शेड्यूल लागतो. आणि हे शेड्यूल आखणं इज मिळवणं. मी हे सगळं मिळवायला घेतो. मिळवण्यासाठी मला काहीतरी सोडावं लागतं आणि ते सोडणं जे आहे ना, मला काय मिळवायचं आहे त्याची व्हॅल्युएशन किती, तितक्या डिग्रीने सोडावं लागतं. आता हे तुम्ही म्हणाल, हे काय चाललंय सगळा? उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे रॉकेट उडतं, बरोबर आहे? स्पेस शटल पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो ओलांडून ते बाहेर जात असतं, बरोबर आहे? विमान जातं का ओलांडून? अच्छा, तुम्ही दिवाळीतले आणलेलं रॉकेट जातं का ओलांडून? नाही. का नाही जात? तुमच्या ठिकाणचं जे रॉकेट आहे ना दिवाळीचं, त्याच्यामध्ये किती थोडासा, त्याला काय म्हणतात, त्याला दारुगोळा जो असतो तो थोडा असतो, फ्युएल त्याच्या आतलं, बरोबर आहे? त्याच्यापेक्षा विमानात जास्त असतं आणि त्याच्यापेक्षाही जास्त फोर्सने रॉकेट उडतं, म्हणून ते तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओलांडून बाहेर जातं. ह्याचा अर्थ जितकं उंच मला जायचं आहे तेवढा मला फोर्स लावावा लागणार आहे. कळतंय सगळ्यांना? आणि हे आहे सामर्थ्य. ह्याला म्हणायचं उपासना. मी ताकदीने उडणे हे सामर्थ्य आहे आणि ती जी ताकद, जो काही तो भाग उपासनेचा येतो. म्हणून मला जर समजा IAS ऑफिसर व्हायचं असेल तर मला तेवढी उपासना अभ्यासाची
आणि तेवढं मनाचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी निर्माण करायला लागणार आहे, तर मी ते गाठू शकणार आहे. आणि ते गाठण्यासाठी म्हणून पक्क लक्षात घ्या, माझं शरीरही बळकट पाहिजे ना. बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती आहे का, ते जेव्हा रॉकेट उडतं त्यावेळामध्ये त्याला फ्रिक्शन असतं, ॲटमॉस्फिअर म्हणजे त्या हवेला घासून ते जातं. एखादी गोष्ट अंतराळातनं जर जोराने खाली आली ना तर ती पेटत पेटत खाली येणार आहे, बिकॉज ऑफ फ्रिक्शन. म्हणजे त्याच्या ठिकाणी जर तेवढी ताकद नसेल तर ते जळून जाणार आहे. म्हणून माझ्या ठिकाणी सामर्थ्य मिळवण्यासाठी आधी मला काहीतरी अभ्यास करायला पाहिजे. कळतंय? कशाचा अभ्यास करायचा आहे? 2 गोष्टींचा. एक, शरीर मजबूत पाहिजे आणि दुसरं मन मजबूत पाहिजे. शरीर आणि मन दोन्ही गोष्टी, हे 2 उपकरणं आहेत आपली. 2 उपकरणांच्या द्वारे मी मिळवू शकणार आहे काहीतरी. आणि हे असं मिळवण्यासाठी समर्थांनी काय केलं हे आपण थोडक्यात बघूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे समर्थ रामदास स्वामी, आपण सगळ्यांना ओळखता की नाही? माहिती आहेत, बरोबर आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षी पळून गेले. किती वय होतं त्यांचं? 12. लहान वय आहे. आणि पळाले ते टाकळीला आले. टाकळी हे नाशिकच्या जवळ आहे, संगम आहे तिथे. आणि त्या टाकळीच्या ठिकाणी ते आले, थांबले. आणि तिथे थांबल्यानंतर त्यांनी ठरवलं, मला काय करायचं आहे, माझं ध्येय काय आहे, हे ठरवलं त्यांनी. समर्थांनी प्रभूंच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं आणि त्याला विनंती केली, मला माझा उद्धार करायचा आहे आणि जगाचा उद्धार करायचा आहे. 2 गोष्टी, माझा उद्धार आणि जगाचा उद्धार, दोघांचाही करायचं आहे. मला माझंच भलं करायचं असेल ना तर ते सहजगत्या होऊन जातं, पण मला जर जगाचं भलं करायचं असेल तर माझ्या ठिकाणी प्रचंड ताकद लागते. आपल्या सगळ्यांना ती एक छोटीशी गोष्ट आठवली म्हणून सांगतो. दुसऱ्याचं भलं करणं किती अवघड असतं. एकदा एक संन्यासी होते आणि ते नदीवर गेले. नदीवर गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, एक विंचू त्या नदीमध्ये, पात्रामध्ये त्या ह्याच्यात गटांगळ्या खातोय. त्यांना दया आली त्या विंचवाची, म्हणून त्यांनी काय केलं, त्या विंचवाला त्या पाण्यातून बाहेर काढावं म्हणून असा हात घालून बाहेर काढणार. विंचवाची सवय, त्याला हात लावला म्हटल्यानंतर त्याने काय केलं, दंश केला. आता ती इतकी जोरात जर्क बसतो तो, म्हणजे असं शॉक बसल्यासारखं बसतो एकदम. त्याने हात झटकला गेला आणि तो विंचू परत कुठे पडला, पाण्यात पडला. त्यांना त्रास झाला त्याचा. पण ह्या त्यांच्या हाताला झालेल्या त्रासापेक्षा त्यांना जास्त त्रास वाटायला लागला तो विंचू गटांगळ्या खातोय परत. स्वतःच्या त्रासापेक्षा विंचवाचा त्रास त्यांना जास्त वाटायला लागला, म्हणून त्यांनी परत हात घातला, परत त्याने दंश केला. 4-5 वेळा झालं. आणि हे बघणारा एक माणूस होता. तो म्हणला, महाराज, जर तो विंचू इतका दंश करतोय तर तुम्ही त्याला का मदत करताय? ते काय म्हणाले, विंचवाचा गुणधर्म आहे दंश करणे, तो त्याचा गुणधर्म सोडत नाही. माझा गुणधर्म आहे समाजाला मदत करणे, मी माझा गुणधर्म का सोडू? आता सांगा, दंश करून घेणे अवघड आहे की नाही? तुम्हाला इथे बसून टाळ्या वाजवणं सोपं आहे बरं का, पण हे अप्लाय करणं खूप अवघड आहे. अँड इट इज एक्सपेक्टेड यू अप्लाय इट. रिमेंबर इट वेल. तुम्ही हे लक्षात ठेवा, हे मला अप्लाय करायचं आहे. दंश ते करतायत, ते सहन करणं फक्त त्याच्या भल्यासाठी, दुसऱ्याच्या भल्यासाठी, हे खूप अवघड आहे. आता ह्याच्यामधलं एक गुपित असं आहे की जर समजा करता आलं तर आपण असा आपला हात तयार करावा ज्याला दंशच होणार नाही, आणि त्याच्यासाठी सामर्थ्याची उपासना करावी लागते. म्हणून समर्थांनी रोज सकाळी लवकर उठावं. सकाळी लवकर या शब्दाने 6 नव्हे 3.5, किती?
3:30-4 तो ब्राह्ममुहूर्त आहे. त्या वेळात समर्थ म्हणजे तो 12 वर्षाचा मुलगा उठत असे. उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्यनमस्कार घालायचे समर्थ. किती घालायचे? तुम्ही किती घालता? गुड. 100 पट कमी होत आपण, बरोबर आहे ना? 12 घालताना सगळेजण? 12 तरी घालताना सगळेजण? थँक्यू. आपला विषय काय चाललाय? सामर्थ्य. समर्थ 1200 सूर्यनमस्कार घालत असत. शरीर मजबूत करायला घेतलेलं होतं आणि त्याच्याबरोबर 1200 सूर्यनमस्कार घालून झाल्यानंतर ते उपासना करत. म्हणजे कमरे एवढ्या पाण्यामध्ये ते उभं राहत, कमरे एवढ्या पाण्यामध्ये नदीत उभं राहत आणि सूर्याची म्हणजे गायत्रीची उपासना करत. लक्षात घ्या, आपल्याला वाटेल काय छान आहे कमरे एवढ्या पाण्यात उभं राहणं, पण ते किती वेळ सूर्य डोक्यावर येत नाही, माध्यान्ह काल तिथपर्यंत उभं राहत. म्हणजे 1200 सूर्यनमस्कार घालायला जो काही 2-2.5-3 तास लागतात, ते झाल्यानंतर ते सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत म्हणजे 5 तास नदीच्या पाण्यात उभं राहायचे. त्याचा परिणाम असा झाला, ते जेव्हा उभं राहायचे ना, तेव्हा तिथे जे बारीक बारीक मासे असायचे त्यांना वाटायचं हे खाद्यपदार्थ आहे, म्हणून ते त्यांच्या पायाला दंश करायचे, चावा घ्यायचे. पण समर्थ तरीसुद्धा अविचल राहायचे. 12 वाजता तिथून बाहेर यायचे आणि मग भिक्षा मागायचे. भिक्षा मागून झाल्यानंतर तिथून टाकळीला जायचे चालत. साधारण 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर जाणे, 12 किलोमीटर येणे साधारण. टाकळीला जायचे कशासाठी? तिथे गेल्यानंतर रोज दुपारी माध्यान्ह कालामध्ये दुपारच्या वेळा तिथे पुराण, वेद, उपनिषद इत्यादीवर मोठमोठे वैदिक लोक प्रवचन देत असत, कीर्तन होत असत. आणि ह्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते ज्ञानार्जन करत. प्रवचन कीर्तन झाल्यानंतर समर्थ म्हणजे ते 12 वर्षाचा जो मुलगा आहे तो त्यांना जाऊन भेटायचा आणि त्यांना प्रश्नोत्तरी चालायची, त्यांच्या शंका विचारायचा. समर्थ म्हणजे हे नारायण आपापल्या शंका त्या वैदिकांना विचारत असत. शंकांचं निरसन करून घ्यायचं. जे निरसन केले त्याचं चिंतन करत करत यायचं, म्हणजे तो गृहपाठ व्हायचा. आणि आल्यानंतर परत नामस्मरणाला बसत. हे वय वर्ष 12 ते वय वर्ष 24. किती वर्ष झाली? 12. 12 वर्ष ह्या प्रकारे समर्थ वागलेत. 12 वर्ष 1200 सूर्यनमस्कार रोज. लक्षात घ्या काय पिळदार शरीर यष्टी झाली असेल. आता ना तुम्ही एक डोक्यातनं पहिले काढून टाका, ते जे कट्स दाखवतात की नाही, बघितलेत ना सगळ्यांनी? कट्स हा आपल्या ह्याच्यातला भाग नाही. आपल्या ह्याच्यामध्ये कणखरपणा आहे, चिवटपणा आहे, मजबूतपणा आहे. माझ्या शरीराचा मला उपयोग झाला पाहिजे कामाला. माझ्या शरीराचा नुसता दाखवण्यासाठी उपयोग नाही आहे. तर मला सर्दी, खोकला, कफ, ताप येताच कामा नये. माझी इम्युन सिस्टीम एवढी मजबूत झालेली पाहिजे की ह्या कुठल्याही गोष्टीने माझ्यावर परिणाम नाही होता कामा. त्याला म्हणायचं सामर्थ्य. कळतंय? हे सामर्थ्य योग्य प्रकारे व्यायाम केल्याने सहज साध्य होतं. पक्क लक्षात घ्या. आणि आत्ता हे तुमचं वय आहे, त्यासाठी खाणं पिणं पण तसं पाहिजे. समर्थ दुपारी जेवत असत, भिक्षा मागत असत. एकदा दुपारी जेवले की संध्याकाळी काही असलं तर असलं, नाही तर दुसऱ्या दिवशी दुपारी. म्हणजे किती वेळाने? 24 आवर्स गॅप असायची. एक खाल्ल्यानंतर रोज नाही. समजा संध्याकाळच्या वेळेत काही मिळालं, सकाळच्या वेळेत थोडंसं काही असलं, ते थोडं, पोटभर नव्हे. आपण किती वेळा खातो दिवसातून? जाऊ दे, तुमचं तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही काय बोलाल त्यापेक्षा मागची लोक मला विचारतील, तुम्ही चांगलाच वर्ग घेताय पोरांचा. तर समर्थ ह्या प्रकारे जेवण जेवत असत. आणि त्यामुळे जेवण व्यवस्थित पण वेळच्या वेळी आणि नियमित, आजूबाजूचं काही सुद्धा नाही, अशा प्रकारे ते करत असत. आणि म्हणून सामर्थ्य मिळवलं. ह्याला मिळवणं असं म्हणतात. सामर्थ्य मिळवावं लागतं, बरोबर आहे ना?
व्यायाम करतो म्हणजे काय करतो आपण? कमावतो ना, शरीर मिळवतो. ते समर्थांनी त्या वेळात केलं. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मन म्हणजे बुद्धी, बौद्धिक सामर्थ्य आणि शारीरिक सामर्थ्य दोन्ही गोष्टी मिळवल्या. 12व्या वर्षी समर्थ पळून आलेत. लक्षात येते ना सगळ्यांच्या? त्याच्या पुढे 12 वर्ष टाकळीला राहिलेत आणि त्याच्या पुढे 12 वर्ष समर्थांनी तीर्थाटन केलेलं आहे. सगळा देश फिरलेत. ते परत मिळवणं आहे. समर्थांनी समाजाची नाडी ओळखली, समाज समजून घेतला. किती वर्ष झाली? 12, 12, 12, 36 वर्ष समर्थांनी अध्ययन केलेलं आहे थोडक्यात. आणि त्याच्या पुढची 36 वर्ष समाजकार्य केलं आहे. बरोबर मॅथमॅटिकल आयुष्य जगलेत समर्थ. कळतंय? 12, 12, 12, 12 वर्ष घरी राहिले आईवडिलांच्या प्रेमात. त्याच्या पुढे 12 वर्ष कठोर तपश्चर्या, मानसिक आणि शारीरिक. त्याच्या पुढची 12 वर्ष समाज समजून घेणे. आणि ते झाली 36. उरलेली 36 वर्ष समर्थांनी मिळवलेल्या सामर्थ्याचा योग्य विनियोग केला. काय केलं समर्थांनी? 1100 मठांची स्थापना केली भारतभर. त्या वेळामध्ये मंदिर तोडली जात होती. ज्या वेळामध्ये मंदिरं तोडली जात होती त्याच वेळामध्ये 1100 मठांची स्थापना केली समर्थांनी. चाफळला राम मंदिर उभं केलं. प्रत्येक मठ म्हणजे मारुती मंदिर होतं समर्थांचं. म्हणून समर्थांनी मारुती हे दैवत ठेवलं. मारुती कशाचं दैवत आहे? बरोबर, पण नुसत्या शक्तीचं दैवत नाही. मारुती पराक्रम आणि यशाचं दैवत आहे. कशाचं दैवत आहे? पराक्रम आणि यश. आपल्याला यश आलंच पाहिजे. जे काम मारुतीने हाती घेतलं ते मला सांगा कधी फेल गेलंय का? आहे की नाही? कधीच फेल नाही गेलेलं. कारण तो यशाची देवता आहे. ती 100% यश येणार. पण त्यासाठी बुद्धिवताम वरिष्ठम, मारुतीचं काय वर्णन करतात? बुद्धी, प्रचंड बुद्धी आहे. आणि बुद्धीने जर तुम्ही पुरेसर एखादं काम हाती घेऊन केलं तरच यश मिळतं. समर्थांची एक छान ओवी आहे. समर्थ म्हणतात, यत्न तो देव जाणावा. यत्न हाच देव आहे. आणि तसंच दुसरं समर्थ सांगतात, या 2 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. यत्न चुकतो म्हणजे प्रयत्न चुकतो, आपली दिशा चुकते आणि मग आपल्याला अपयश येतं. म्हणून बुद्धीने पहिले ठरवून घ्यायचं मला काय करायचंय आणि कसं करायचंय ते जाणून घ्यायचं आणि मग पाऊल टाकायचं. मारुती ही यशाची देवता आहे. मारुतीने घेतलं काम म्हणजे ते फत्ते करणारच, तो 100% करणार. म्हणून समर्थांनी हे मारुतीचं दैवत सगळ्यांसमोर ठेवलं. आणि हेच दैवत मठामठांमध्ये ठेवून लोकांना जागं केलं. बरोबर आहे ना? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना? समर्थांनी समाज प्रबोधन केलं. महंतांना सांगितलं की मनाच्या श्लोकाची गर्जना करत भिक्षा मागा. आपण ऐकले मनाचे श्लोक? मनाचे श्लोक हे मनाला सावरणारे आहेत, बुद्धीला चालना देणारे आहेत. ह्या दोन्ही गोष्टी एका वेळी होतात. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सुद्धा सांगतात की ह्याची फलश्रुती काय? 205वा समर्थांचा श्लोक आहे की जर समजा मी हे मनाचे श्लोक नित्य पठण केले तर मला 100% यश येईल. जो अभक्त आहे तो भक्तीच्या याने मोक्षाप्रत जाईल आणि निर्बुद्ध आहे तो सुबुद्ध होईल. आपल्या सगळ्यांना बुद्धीची प्राप्ती होईल, पण ते मिळवावं लागणार आहे आणि ते मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. म्हणून आपण सगळेजण ह्या निमित्ताने गणपतीलाही प्रार्थना करूया. गणपती ही कशाची देवता आहे? आणि मग मारुती कशाची देवता आहे? शक्तीची, यशाची. या 2 देवतांची जर कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये अपयश राहील का? मग आजपासून आपण ही 2 देवता आपल्या उपासनेमध्ये आणूया. गणपती. आता सरस्वती ही कशाची देवता आहे?
मग गणपती हे कशाची देवता आहे? मग ती विद्येची देवता काय करते आणि बुद्धीची देवता काय करते? बरं तुम्हाला सांगतो ऐका. तुम्हाला समजणं, लक्ष द्या इथे, तुम्हाला स्वतःला समजणं. मला एखादी गोष्ट समजते की नाही? असं होतं की नाही, आपल्याला कळलं, मित्र म्हणतो मला कळलं नाही, मैत्रीण म्हणते मला कळलं नाही, मग आपण समजावून सांगतो त्याला. असं होतं का? तुम्हाला समजतं. समजणं मला ही गणपतीची कृपा, आणि दुसऱ्याला समजावून देणं ती सरस्वतीची कृपा. सरस्वतीची ही वाणीची देवता आहे. लक्षात आलं प्रत्येकाच्या? पक्क लक्षात ठेवा हे. तेव्हा मला गणपतीची पण कृपा पाहिजे, सरस्वतीची पण कृपा पाहिजे, आणि मारुतीची पण कृपा पाहिजे. मला सगळंच हवंय, आहे की नाही? आपल्याला यश पण हवंय, बुद्धी पण हवी आहे, समजून पण घेता आलं पाहिजे, दुसऱ्याला पण समजावून सांगता आलं पाहिजे. हे सगळंच्या सगळं हवंय, आणि हे मिळवण्यासाठी हे मिळवावं लागणार आहे, आणि हे मिळवणं ही उपासना आहे. आणि त्यासाठी मला सामर्थ्य जाणीवपूर्वक कमवावं लागणार आहे. म्हणून बुद्धीचं सामर्थ्य वाढवायचं आहे आणि शरीराचं पण सामर्थ्य वाढवायचं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करायला घेईल त्याला सामर्थ्य मिळतं, असं समर्थ म्हणतात. असं सांगून माझ्या मते मी इथे थांबतो, कारण ह्याच्यापेक्षा जर अजून ताणलं तर तुम्ही तुमचं सामर्थ्य दाखवाल आणि इथून निघूनच जाल. तेव्हा ते न करता मला इथे बोलायची आपण संधी दिलीत, पण त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. एवढं बोलतो आणि इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. खरोखरीच सुमारे 40-45 मिनिटं आपल्याला सगळ्यांना शक्ती, बुद्धी आणि विद्या अशा सगळ्या देवतांची उपासना कशी करायची आणि ती केली पाहिजे याबद्दलची प्रेरणा बुवांनी आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण केलेली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक प्रणाम करतो. आणि या निमित्ताने आवडते कवी संदीप खरे यांच्या 4 ओळी आठवल्या सगळं बुवा सांगत असताना, की व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. किंवा आपल्या पद्यात सुद्धा आपण म्हणतो, मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद. असं स्वामी विवेकानंदांचा सुद्धा संदेश आपण सगळेजण नेहमी आळवतो, लक्षात ठेवतो. आणि आपल्या प्रबोधिनीमध्ये सुद्धा आपण व्यायाम आणि बुद्धी अशा दोन्हीची उपासना ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही करत असतो. ही आपली उपासना अशीच दृढ होत जावो अशी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करूया. आणि बुवांना पुन्हा एकदा प्रणाम करतो. खरं तर 3ऱ्यांदा आम्ही इथे बोलवलं आहे आणि पुन्हा एकदा येण्याचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमंत्रण देतो. आणि आत्ताचा हा